नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात आवाज उठवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत यांचा ग्रामपंचायत तांबवेतर्फे सत्कार. गोवंश हत्याबंदी कायद्याचा गैरवापर करून काही स्वयंघोषित गोरक्षकांनी विदेशी गायी व खोंड यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने तांबवे गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. यावेळी गावातील सुमारे 3000हून अधिक जर्सी व HF गायींच्या दूध उत्पादनावर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांना दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या गंभीर परिस्थितीत आमदार सदाभाऊ खोत आणि युवा नेते सागर खोत यांनी पुढाकार घेत गोवंश हत्या बंदी कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणी विरोधात आवाज उठवून शासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले. त्यांच्या प्रयत्नानंतर शासन स्तरावरून योग्य दखल घेण्यात आली आणि विदेशी गायी व खोंड यांच्या कायदेशीर वाहतुकीवरील अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दूध उत्पादन पुन्हा नियमितपणे सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या या ठोस भूमिकेचा गौरव म्हणून ग्रामपंचायत तांबवेतर्फे आमदार सदाभाऊ खोत आणि सागर खोत यांचे अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावात दोन्ही नेत्यांनी शेतकरी हितासाठी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आणि संघर्षशीलतेचे विशेष कौतुक करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी सांगितलं की खोत पिता पुत्र यांनी वेळेवर पुढाकार घेतल्यामुळे आमचे दररोजचे आर्थिक नुकसान टळले. शासन आणि प्रशासनाने अशा शेतकरी हिताच्या भूमिका कायम ठेवाव्यात. या निर्णयामुळे तांबवे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. मौजे तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतनं ग्रामसभेचा ठराव करून गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध केला आणि गोवंश हत्या कायद्याबंदीच्या विरोधामध्ये जो काही आपण आवाज उठवला त्याचं खऱ्या अर्थानं समर्थन आणि अभिनंदन केलेलं आहे. निश्चितच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव करून गोवंश हत्याबंदीला विरोध करणारी पहिलं गाव पहिली ग्रामपंचायत ही मौजे तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली आहे. निश्चितच शेतकरी जागा झालेला आहे, त्याला त्याच्या प्रश्नाची जाणीव झालेली आहे. सरकारनं मात्र आता झोपेचं सोंग घेऊ नये असं मला वाटतं. नमस्कार, मी रविकिरण राजाराम माने, एक सर्वसाधारण दूध उत्पादक शेतकरी तांबेगावचा रहिवासी. त्या गोवंश हत्याबंदी कायद्याचा वापर करून जे कल्पोकथित आणि स्वयंघोषित गोरक्षक आहेत त्यांनी उच्छाद मांडला होता आणि विदेशी वंशाच्या गायी HF गायी यांच्या वाहतुकीला त्यांनी अटकाव केला होता. त्यामुळे व्यापारी वर्गात एक भीती निर्माण झाली होती व त्यांनी आपली जी जनावरे आहेत ती नेण्यास बंदी केली होती. त्यामुळं तांबवे गावातील तसेच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि ज्या छोट्या गायी आहेत, जी खोंड आहेत, त्यांना पाळणं हे शेतकऱ्यांसाठी खूप त्रासदायक होऊ लागलं होतं. त्या विरोधात आदरणीय आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत यांनी मोठं आंदोलन उभा करून त्या प्रश्नास वाचा फोडली व शासनाचा तो निर्णय परत घेण्यास भाग पाडले. यामुळं माझ्यासारख्या असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. म्हणूनच आम्ही आमची ग्रामपंचायत तांबवे याच्या ग्रामसभेत सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत युवा नेते यांचा अभिनंदनाचा ठराव दिला आहे आणि तो ग्रामसभेत मंजुरी झालेला आहे. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.